साथ तुमची बातमी आमची। IPL 2025चा 69वा सामना 26 मे रोजी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे। आता पर्पल कॅप बद्दल बोलायचं झालं तर ती नूर अहमद याच्याकडे आहे। तो CSK संघाचा भाग आहे, पण त्याच्या संघाने त्याचे सर्व सामने चुकीचे खेळले आहेत आणि लवकरच कोणीतरी गोलंदाज त्यांना मागे टाकून ही कॅप हिसकावून घेईल। असं अनेक फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सहभागी होते, परंतु आता त्यांचा संघ बाहेर पडल्याने ते देखील शर्यतीतून बाहेर पडलेत। 10 संघांमधून सुरू झालेल्या IPL 2025 मध्ये आता फक्त 4 संघ पदाच्या शर्यतीमध्ये उरले आहेत, जे प्लेऑफ सामने खेळतील आणि इतर 6 संघांचं स्वप्न भंगलंय। त्या 6 संघांमध्ये अनेक खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी प्रबळ दावेदार होते, पण आता ते शर्यतीतून बाहेर पडलेत। सध्या ऑरेंज कॅप गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनकडे आहे, ज्याने 14 सामन्यांमध्ये 679 धावा केल्यात। मिशेल मार्श, यशस्वी जयस्वाल हे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 खेळाडूंमध्ये आहेत, परंतु आता ते ऑरेंज कॅपमध्ये पोहोचू शकत नाही। स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाकडे पर्पल कॅप आहे। आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज नूर अहमद आहे, ज्याने 14 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्यात। तथापि त्यांचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडलाय, त्यामुळे ते पुन्हा खेळू शकणार नाहीत। प्रसिद्ध कृष्णा 23 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे। मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट 19 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे। 26 मे रोजी IPL मध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना आहे। हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल। जो संघ जिंकेल तो टॉप 2 मध्ये आपले स्थान निश्चित करेल। ते क्वालिफायर 1 खेळतील, तर दुसऱ्या संघाचं भवितव्य उद्याच्या सामन्यावर अवलंबून असेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।